शेतकरी बांधवांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांची डिमांड असते की आम्हाला गांडूळ खत पाहिजे आहे आणि त्याचे विक्रीचं जे आहे ते माहिती नसल्या कारणानं जे आहे ते शेतकऱ्यांना गांडूळ खत किंवा गांडूळ जे आहे त्याचं कल्चर जे आहे ते आपल्याला भेटत नाही. तर इथे एक प्रगतिशील शेतकरी आहे जे बऱ्याच वर्षापासून सेंद्रिय शेतीचा जो आहे ते अवलंब करतायत. तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ कशा पद्धतीनं ते गांडूळ खत आणि गांडूळ जे आहे ते उपलब्ध करून देतात. साहेब, तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल नंबर आणि गावाचं नाव सांगा. सिद्धराम मारुती जांभळे, राहणार बर्दापूर, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 90 22 39 62 12. ओके. तर आता तुम्ही जे काही गांडूळ खत बनवता तर ते कशा पद्धतीनं बनवता, त्याला काय मटेरियल वापरता आणि कसं नियोजन आहे तुमचं? हे पूर्ण आपला जी वेस्टेज कचरा झाडाचा, जनावरा कल्ला, गोळी बूट हे सगळं एक ठिकाणी, त्याच्यावर पुन्हा हे शेण टाकतो. पुन्हा पूर्ण शेण टाकून हे काय असंच खाली इथं आपल्या रानात बरोबर सोडायची गरज नाही. आपल्या रानात एवढे मोठे गांडूळ तयार झालेले आहेत. हो. असं झाडाखाली पण ढीग लावला हो आणि रोजचं पाणी मारलं हो तर तेवढं काही हे नाही. आपल्याला आयता गांडूळ खत तयार होतो. आता हे गांडूळ खत चाळून घेतलेलं आहे का तुम्ही? तो हे गांडूळ खत ते पण दाखवा. शेतकरी बांधवांना ह्या ठिकाणी जे आहे ते प्रॉपर सगळं त्यांनी हे त्यांच्या शेतामध्ये तयार झालेलं गांडूळ खत सुद्धा हे विक्रीसाठी जे आहे ते उपलब्ध आहे. तर तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. यांचं आधी या ठिकाणी खूप मोठं असं एक BRC युनिट असल्यासारखं होतं. तर आता ते परत रिइस्टॅब्लिशमेंट जे आहे ते आपण ते करणार आहेत. हे सगळे 10 ड्रम थेरीसाठीचे जे असलेले हे सगळे या ठिकाणी सगळे ड्रम आहेत. आणि गोकृपामृत कुठं तयार केले? हां, तिथं गोकृपा. त्या गोकृपामृतचा ह्याच्यामध्ये कशी ट्रीटमेंट कशी करता वापर त्याचा सांगा बरं जरा माहिती. कल्चर आणलं त्याचं आणि पूर्ण देशी गाईचं हे टाकलं ताक. बर. ओके. 2 लिटर 3 लिटर टाकलं आणि गुळ टाकला 2 किलो. ओके. त्याच्यापासून ते तयार केलेलं आणून ते तयार केलेलं आहे. बरोबर आहे. हे काय विकत आणण्याची गरज नाही. फ्री मध्ये हे मनानं जे आहे ते मल्टिप्लाय होत आहे. आणि कुणाला जर न्यायचं असेल तर तुम्ही तुमच्याकडून फ्री मध्ये कल्चर घेऊन जाऊ शकता 1 लिटर मध्ये घेऊन जाऊ शकता. बरोबर आहे. बरं, ह्याची ट्रीटमेंट इथं गांडूळ खताला केल्यामुळे काय तुम्हाला अनुभव वाटला? तुमचा काय रिझल्ट आहे? जास्त वाढ होती. बरं, असं आहे का? कचऱ्याला कुजवण्याची पण प्रक्रिया फास्ट मध्ये होती. ओके. आता ही तुमचा हा सगळा जो काही भाजीपाला आहे हा सगळा ह्या सगळ्या सेंद्रिय निविष्ठा वापरूनच केलेला आहे तुम्ही? कुठल्या आपल्या टेस्ट केला तर त्या आपल्याला निघणार नाही. बरोबर आहे. गॅरंटीचा शेतकरी सांगा मला. आता हे आजोलाचा कसा वापर करता तुम्ही? आजोला पण जनावरांसाठी आपल्या ह्याच्यासाठी पिंडीत वापरतो काय? वापरतो. पिंडीत आपलं एखादा भरडा बेडा पूर्ण हे एवढा बी टाकला होय रोज. दुधाच्या जनावराला फास्ट मध्ये फॅट पण वाढतो. बर. दूध पण चांगलं सकस निघते. बरोबर आहे. तर शेतकरी बांधवांना ज्यांना हे पाहायचंय त्यांनी निश्चित इथं यावं आणि या शेतकरी महोदयांकडून जे आहे ते तुम्हाला गांडूळ खताची सगळी माहिती मिळेल. त्याचप्रमाणे 10 ड्रम थेरी जी काही सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये इस्टॅब्लिश झालेली आहे मंगेश भास्कर सरांच्या मार्गदर्शनाखाली, तर त्याचासुद्धा इथं तुम्हाला माहिती भेटेल. अशा पद्धतीनं हा एअरवॉल लावून ह्याच्यातलं जे काही तयार झालेला गॅस आहे तो एरिएशन करण्यासाठी ह्याचा जो आहे तो ह्या ठिकाणी वापरसुद्धा करण्यात येतो.